मी रडते. अशी रडतीस तू? म्हणजे खरी खरी नाही ग, खोटी खोटी रडते. हा मग ठीक आहे, मग चिल आहे. चिल काय चिल्लय म्हणे. अश्रू दिसत नसतील माझे, बट मेरा दिल रो रहा है ना. मम्मा यार, तो केड्या काय कमी होता का? आता तू पण फिल्मी वागणार आहेस. क्यों दिल रो रहा है तुम्हारा? अगं हातातोंडाशी आलेला घास गेला ना आपला. मम्मा, हातातोंडाशी हा वन वर्ड आहे. न्यू बेबी, हातातोंडाशी म्हणजे 33 crores आपल्या अशा हातात आले आणि ते निघून गेले. आता सगळी स्वप्न धुळीला मिळाली, सगळं संपलं, फ्युचर गेलं. आता आपण रोडवर येणार. हा, पण मग जेलमध्ये जाण्यापेक्षा रोडवर येणं कधी बेटर आहे ना. काय बोलतीस तू? हो यार मम्मा, मी बरोबरच बोलते. आणि फॉर अ चेंज तू माझं ऐक, ओके प्लीज. मी तुझं काही ऐकणार नाही शनू बेबी. ठीक आहे, मग जा तू रोडवर, मी जाते राधिका बरोबर. शनू बेबी, शनू बेबी, तू तुझ्या मला सोडणार? दुसरं काही ऑल्टरनेटिव्हच नाहीये. शनू बेबीचं ऐकतच नाही ना मम्मा, मग काय करणार शनू बेबी? शनू बेबी, या मम्मानी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. काही नाही केलं. काय? अगं म्हणजे मी काय काय केलं तुझ्यासाठी इडियट. हो मम्मा, बट ही प्रॅक्टिकल. अगं आपण गुड फॉर नथिंगला हेल्प करायला पाहिजे. तसंही आता जे आपल्याला मिळणार नाही त्याचा विचार करण्यात काय पॉइंट आहे. आपण तिला बेटर वे हेल्प करूया, म्हणजे आपण जेलमध्ये जाणार नाही ना. शनू बेबी, नाही बट बीट काही नाही. ट्रस्ट मी, गुड फॉर नथिंगला हेल्प केल्यामुळे ती आपल्याला मनी पण देईल, आपलं लाईफ सिक्युअर होईल. हो, आणि मी तिला हेल्प करते ना, म्हणून मीच तिला सांगितलं की गॅरी बॅग घेऊन पैशांची आपल्याकडे आला होता. व्हॉट? काही नाही, बरोबर केलं. मी डोक्याने खेळते. ओके. हो, जेलमध्ये जायचं नसेल ना तर आपण राधिकाच्या साईडने जाऊ. यू मीन दगडापेक्षा वीट मऊ? हे सिरियसली? म्हणजे खरंच दगडापेक्षा वीट सॉफ्ट असते? सम्या, काय झालं? काय 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 बोलल्या? नाही, मलाही कळत नाही रे. मी सगळं विचारलं तिला, सगळं. म्हणजे मी तिला हेही विचारलं की काय हे असा अचानक कसा काय ठरला कार्यक्रम, काय चाललंय तुझ्या डोक्यात, ते शेतकऱ्यांचे पैसे कुठून आले, त्यासाठीच तू काल मला फोन केला होतास का, सगळं विचारलं. पण एकाही प्रश्नाचं धड उत्तर दिलं नाहीये तिने. मग ना मला असं वाटतं की प्रॉब्लेम ऑफिसचा नाही, घरचाच आहे. अरे गुज्जूबाई, मनातलं बोललास, मला सुद्धा तेच वाटतंय. यार, गुरुच्या बाबतीत राधिका वहिनी काही विचित्र डिसिजन नाही घेणार ना. म्हणजे बघ ना, आता तो कामाला आला इथे ऑफिसला. हे कधी झालं? तुला माहितच नाहीये? हो सॉरी, परवा सकाळी सकाळी वहिनी आल्या आणि त्याला घेऊन आले आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं की ह्याचं इंटरव्ह्यू घ्या जॉबसाठी. हो, आणि मग त्याला असं कळवलं की तू 2 दिवसांनी जॉईन हो. हो, मला एक सांग सम्या, असं नसेल ना की हेच अनाउन्स करायचं असेल वहिनींना? नाही रे, या असल्या गोष्टीची कधी कोणी अनाउन्समेंट करतं का? आणि मला सांग, हे जर सांगायचं असेल तर ती सगळ्यांना कशाला बोलवे? गुज्जूबाई, काहीतरी ना, हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मी आता बोलत होतो ना राधाशी, तेव्हा तिच्या डोळ्यात ना काहीतरी वेगळं दिसत होतं मला. म्हणजे ना तिच्या डोळ्यात, तिच्या चेहऱ्यावर एक ठामपणा होता रे. गुज्जूबाई, तिच्या मनात काहीतरी चाललंय. म्हणजे ना ही नेहमीची राधा नाहीये, ही अशी तुटक नाही वागत राधा कधी. मग सम्या, मला एक वेगळाच टेन्शन आलं. गुरु आता चांगला वागतोय, आता सगळं सांभाळू शकतोय, म्हणून राधिका वहिनी ही कंपनी गुरुच्या हातात नाही ना देणार. नाही नाही नाही, असलं काही नाही करणार. पण गुज्जूबाई, लवकरच काहीतरी घडणार आहे, काहीतरी भयंकर घडणार आहे. बघा, गरज पडल्यावर कोण कोणाला फोन करतंय. हा राधिका, बोल ग. अहो, कुठे आहात तुम्ही? अगं, ते म्हटलं होतं ना, ते पैशांची सोय करतो, सो तिथेच होतो मी. आता घरीच यायला निघालोय. अच्छा, मग काय झालं? मिळाले का पैसे? नाही, म्हणजे अजून काही पैसे हातात आलेले नाहीयेत, पण तू काही काळजी करू नकोस, जरा धीर धर. ओके? अहो, धीर कसं धरणार? इथे खूप टेन्शन आलंय मला. मला सारखे फोनवर फोन येत आहेत.
हो येणारच ना राधिका, त्यांनाही टेन्शन असणार आपले पैसे परत मिळावेत म्हणून. हा पण तू काही काळजी करू नकोस. हा आता मी एकदा मनावर घेतलंय ना, सो काम होणार म्हणजे होणार. हा त्या केशव दासांशी बोललोय मी, सो उद्या सकाळी मी ऑफिसला पैसे घेऊन वेळेत येतो. ओके, उद्या मिळतील पैसे. हो ठीक आहे, माझी काळजीच मिटली. काळजी करू नकोस. ओके, तू उगीच टेन्शन घेतेस. तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाही मला. काय राधिका, परत आभाराची भाषा. हा माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग हे माझं कर्तव्यच झालं की नाही. हे बघ, तुझी अडचण ती माझी अडचण. तू अजिबात काळजी करू नकोस. उद्या सकाळी मी वेळेत सगळे पैसे घेऊन ऑफिसला पोहोचतो म्हणजे पोहोचतो. ओके हो ठीक आहे. चल ठेवतो. हा आता वा गुरुनाथ, आता तुला कोणीही थांबवू शकत नाही. त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे हातात येईल. मग बघा मी काय करते ते. चांगल्या व्यक्तीला त्रास दिला की देव बरोबर शिक्षा करतो हे कळेल तुम्हाला. मी स्वतः काही करणार नाही, पण तरीही तुम्हाला शिक्षा होणारच. तुम्हाला तुमच्या पापांची फळं भोगायला लागणार. यातनं नाही वाचू शकणार तुम्ही गुरुनाथ सुभेदार. आपल्याच बायकोशी एखादा माणूस इतका वाईट कसा वागू शकतो? अरे या जगात काहीही होऊ शकतं आणि कुणाचाही स्वभाव आपण नाही बदलू शकत. राधिकावर त्याचा राग होता जो त्याने ह्या अशा घाणेरड्या पद्धतीने काढला. प्रत्येक वेळी राधिकाला त्यांनी बेसावत ठेवलंय आणि संकटात पाडलंय. पण या वेळेला असं होणार नाही रेवती. यावेळेला आपण नाही, ते बेसावध आहे. आणि हीच वेळ आहे यांच्यावरती घाव घालण्याची. आणि तो अधिकार आहे मला. आतापर्यंत हे फक्त मला फसवत आले आहेत, मला त्रास दिलाय. आता हीच वेळ आहे यांना त्रास देण्याची. या वेळेला यांना कळणार सुद्धा नाही. त्याआधीच यांचं खरं रूप लोकांसमोर आलेलं असेल. हो, पण तुम्ही नक्की काय करणार आहात उद्या? हे बाप, आणि हे सगळं मी त्यांना सांगणार. जर तू सांगतेस तसंच झालं ना तर गुरुनाथ संपला. रेवती माझी बाजू सत्याची, आणि मला खात्री आहे या वेळेला मी यशस्वी होणारच. उद्या फक्त तुम्ही दोघं जण माझ्या बरोबर या. अगं हो, आम्ही येणारच. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. हो, आणि वहिनी वेळ पडली ना तर त्या गुरुनाथला मारायलाही कमी करणार नाही. नाही नाही नाही, तशी वेळ येणार नाही. कारण यांनी ज्यांना त्रास दिलाय ते यांना बरोबर शिक्षा देतील. रेवती, उद्या मी नाना नानी, महाजनी काका काकू सगळ्यांनाच बोलवलंय. पण त्यांना यातलं काही सांगू नका. त्यांना फक्त इतकंच सांगा की उद्या राधिकाच्या ऑफिसमध्ये एक समारंभ आहे. हो, आम्ही सांगतो त्यांना. ठीक आहे. गुरुनाथ सुभेदार, तुम्ही उद्याचा दिवस कधीच विसरू शकत नाही. काय हो, कशाला बोलवलं असेल राधिकानं उद्या? हो, राधिका उद्या शेतकऱ्यांचे पैसे परत करणार आहे आणि आणखी सुद्धा काहीतरी समारंभ आहे म्हणाली. हो, गुरुनाथ म्हणे मदत करतोय तिला खूप. हो, मदत करतोय का मदतीचं नाटक करतोय? झालं का तुमचं टुमणं सुरू परत? तुमनं काय नानीजी? अहो, म्हणजे गुरुनाथच्या चांगल्या वागण्यावर संशय घेऊ नका असं नानींना म्हणायचंय. मी उद्या येणार नाहीये. भाऊजी, तुमच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. अर्थ नाही म्हणजे काय? हे बघा, मी आणि नानाजी आम्ही दोघंही येणार नाही आहोत. आम्ही तसंच ठरवलंय. मग खूप चुकीचं ठरलंय. यांना समजावून तर दमले मी आता. माझं म्हणणं आहे की तुम्ही एकच विचार करा मनातल्या मनात की तुम्हाला गुरुनाथसाठी जायचंय की राधिकासाठी जायचंय. हे बघा, तुम्ही दोघी जणी इमोशनल ब्लॅकमेल करू नका.
भाऊजी मला एक कारण सांगा न येण्याचं. अहो एक काय, अनेक कारण आहेत. मुळात माझा या गुरुनाथच्या चांगुलपणावरच विश्वास नाहीये. आपल्या घरचा टीव्ही काय दुरुस्त करून दिला, तुम्हाला भाजी काय आणून दिली, आपल्याला बर्फी आणि चकल्या काय आणून दिला, हे केलं म्हणजे होत नाही. त्यासाठी चांगलं हे वागावंच लागतं. अहो बरोबर आहे भाऊजी, पण त्याची केव्हा तरी सुरुवात करायला लागते की नाही. आणि ती गुरुनाथनं केले. हा, हे काय खरं नाही, काहीतरी गडबड आहे. झालं, परत तेच तेच सुरू आहे यांचं. तेच तेच बोलणार. मी उद्याला येणार नाही. अहो पण का. राधिका समोर आणि वसंतरावांसमोर मी मुद्दामून हे बोललेलं नाही, पण माझा गुरुनाथवर अजिबात विश्वास नाही. तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण अहो कुठेतरी वाटतं ना राधिकाचं चांगलं व्हावं. खरंच आहे हो, सगळ्यांना वाटतं राधिकाचं चांगलंच व्हावं, पण ना खूप काळजी वाटते काय होणार आहे कुणास ठाऊक. काहीही करू दे राधिकाला, पण तिने राधिका मसाले या गुरुनाथच्या ताब्यात द्यायचा मूर्खपणा करायला नको. नक्की काहीतरी गडबड होईल. गडबड. हो, पत्रकारितेमध्ये आज मी इतकी माणसं पाहिली, अनुभव घेतला, विचित्र माणसं पाहिली, पण आज नक्की वाटतं की राधिकाने यापुढे ताक सुद्धा फुंकूनच प्यायला हवं. बरोबर आहे, पण तरीही आपल्याला राधिकासाठी जायला हवं. आतापर्यंत आपण राधिकाची सोबत केली ना, यापुढेही करायला हवी. काय झालंय? राधिकाचं टेन्शन आलंय ना. वहिनींचं टेन्शन मलाही आलं. उद्या काय होणार आहे आणि त्याचे परिणाम पुढे काय होणार आहे, तर अवघड आहे सगळं. कधी ना कधी हे होणारच होतं. गुरुनाथ ज्या पद्धतीने अन्याय करतोय ना तिच्यावर, त्या मनाने राधिकाची सहनशक्ती खूपच आहे म्हणायची. हे खरंच वहिनींमध्ये खूप सहनशक्ती आहे. मी असते ना तिच्या जागी तर सरळ डिवोर्स देऊन टाकला असता. हे असलं अन्याय वगैरे सहन करत नसते बसले. असं नसतं रे होती. प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वतःच्या संसाराबद्दल असा नसतो. कुठला दृष्टिकोन? म्हणजे एकाने अन्याय करायचा आणि दुसऱ्यानी सहन करायचा, हा सुखी संसार असतो. मला असं अजिबात म्हणायचं नाही. मला फक्त एवढं म्हणायचं की संसार हा दोघांचा असतो. एकाने पसरवलं तर दुसऱ्यानी सावरायचं असतं. एकाने वादविवाद केले, भांडणं केली तर दुसऱ्यानी शांत बसायचं असतं. नाही, मला हे तुला उद्देशून अजिबात म्हणायचं नव्हतं. हे बघ, मी चुकलो तर तू मला करेक्ट करतेस की नाही. मग तसंच आहे, जोडीदारातल्या एकाने सामंजस्याने घ्यायचं असतं, एकाने शिक्षक व्हायचं असतं. असाच तर असतो संसार, दुसरं काय असतं. आणि हा संसार निगुतीने प्रेमाने कसा करायचा हे मला राधिकाने शिकव. आपल्यात किती प्रसंग आले जेव्हा मी चिडले, रागवले, पण राधिकाने मला शांतपणे समजावलं. जिने आपला संसार जोडला, तिचा संसार असा तुटावा. शेवटी गोष्टी या अचानक घडत नाही. गुरुने केलेल्या कर्माची फळं आहेत. हो, पण त्याचा त्रास राधिका वहिनींना सहन करावा लागतो आणि पर्यायाने अथर्वलाही सहन करावा लागतो. काय माणूस आहे यार, विचार केला तरी संताप होतो माझा. पण तू त्याचा विचार नको ना करू. हे बघ, आपण आता सध्या फक्त राधिका वहिनींचा विचार करूया, त्यांना कसं सावरायचं हा विचार करूया. ते तर मी करणारच. तिला एकटीला असं आयुष्य नाही जगू देणार मी. म्हणजे अरे म्हणजे तिलाही योग्य जोडीदार नको का मिळायला? आणि ह्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. पण हे सगळं उद्यानंतर. उद्याचा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे. शेवटी तुला एक विचारू? विचार ना. आपल्यामध्ये असा प्रसंग घडला तर काय करशील तू? सोडणार नाही मी तुला. चांगलं वटणीवर आणेल. मी बरा सोडेन तुला. हा, मी पण चांगला वटणीवर आणेल तुला. काय ए, काय झालं? आपल्या तसं क्षण नको यायला. कधीही नाही. शेवटी मी तुला वचन देतो की मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. मी तुला कधीही सोडून जाणार नाही. का माहिती? कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
बरं याच्यानंतर समोरच्यानी असं म्हणायचं असतं की माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. नाही पण खूप बरं केलं हो. ऐकलं का? ऐकता का? काय? गुरुने राधिकाच्या डोक्यावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलं नाही. ते नाही आई, एवढं काही केलेलं नाही हा मी, प्लीज. नाही 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 खूप मोठं काम केलं बरं तू. आणि शेवटी आपलेच कामी येतात बरं. बाहेरचे का नुसते बोलत असते तिकडून आणि तिकडून डबल ढोलकी. हे बघ, तुला सांगतो, हा जो दास आहे ना, हा त्याला मी फक्त एक शब्द टाकायचा अवकाश, तो लगेच तयार झाला ग, लगेच हो म्हणाला. मग तू पण त्याला कधीतरी मदत केली अशीनच ना. हा, आणि गंमत म्हणजे बाकी लोकांना तो व्याजानं पैसे देतो. हा नाही पण आपल्याला नाही, आपल्याला म्हणलं अरे बिनव्याजानं. हो ना, पण मध्ये बिनव्याजी कोणामुळे दिले? तुझ्यामुळेच दिले ना. राधिकानं माझ्यासाठी किती कष्ट घेतलेत, किती खस्ता खाल्ल्यात मी आजारी असताना. मग आता तिला त्रास होतोय बघितल्यावर मी काही करायला नको का? हा, म्हणून करतोय. आणि हा म्हणजे असं कुणी लगेच तयार होत नाही. माझेही खूप आधीपासूनचे चांगले संबंध आहे म्हणून ना. हो ना, मग का. त्याच्या पडत्या काळामध्ये मी पण फार मदत केली आहे ग त्याला. म्हणजे त्याला क्लायंट्स दिले, त्याला धीर दिलाय. त्यामुळे मी फक्त म्हणायचा अवकाश. तो म्हणला अरे गुरुभाई आपके लिए कुछ भी. वा वा वा, बरं केलं बरं. नाही तू त्याला एक सांग, त्याला म्हणून राधिका आहे ना ते सगळे पैसे परत करीन. हो, आपल्याला नाही पाय कोणाचे उपकार वगैरे नाही का. आली पाय, ये ये राधिका ये बस. का बरं राधिका, तुझ्या डोक्यावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलं नाही गुरुनं. आई आता तुला कसली काळजी नाही पा. खरंच यांनी खूप मोठं काम केलंय माझं. यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. मुख्य म्हणजे यांनी हार मानली नाही. एकदम हिम्मतवान आणि हुशार आहेत एकदम. म्हणून तर एवढं मोठं दिव्य करू शकले. किती हुशार आहोत तुम्ही. मला नसतं हे जमलं. काय राधिका, तू उगीच कौतुक करतेस. तू एवढं काही केलेलं नाहीये मी. ओके, अहो खरंच मी मनापासून बोलतेय हे. मला खरंच नसतं जमलं. मला नाही आहो तुमच्यासारखा अनुभव. काय घर चालवायचं म्हणून मी हे काम करायला घेतलं. राधिका मसाले सारखी कंपनी उभी केली. घरात पैसे मिळावेत म्हणून ना. मला तुमच्यासारखा अनुभव ना तुमच्यासारखी कुशाग्र बुद्धी काहीच नाही माझ्याकडे. हे ना तुम्हालाच जमू शकतं. हो, मला आता कळून चुकलंय. हे अशी सामान्य गृहिणी हे असलं करूच शकत नाही. त्यासाठी तुमच्यासारखी हुशार माणसंच हवी. बरं बाबा आई, उद्याला तुम्ही दोघांनी ऑफिसमध्ये यायचंय बरं का. आम्ही कशाला? हो कशाला म्हणजे काय, उद्या आता हे सगळे पैसे घेऊन येतील. मग ते लगेचच आपण शेतकऱ्यांना द्यायचे. आणि ते असे तसे नाही, समारंभपूर्वक. आणि उद्याला मी एक महत्वाची अनाउन्समेंट सुद्धा करणार आहे. कसली अनाउन्समेंट? बाबा ते मी उद्याच सांगेन ना. बरं उद्या तुम्हालाही यायचंय. हा, अगं मला यावंच लागेल. पैसे मीच आणणार आहे ना. उद्या तुमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आलेच. ए चहा घे ग. हो, तिच्या मनात काय चाललं काही कळतच नाही. का बाई, तुम्हाला तर काहीच कळत नाही. पहा बरं गुरु, काहून बोलवलं आपल्याला. उद्या ती मोठी अनाउन्समेंट करणार आहे ना. पहा गुरुवरती किती खुश आहे. उद्या ती गुरुला मोठं पद देते का नाही पहा त्या कंपनीमध्ये. अनाउन्समेंट करणार म्हणजे राधिकानं आपली हार मानली तर. वा वा राधिका, तू गृहिणी म्हणूनच शोभतेस आणि आयुष्यभर तेच काम करायला हवंस. शेवटी मी तुला दाखवूनच दिलं गुरुनाथ सुभेदार कोण आहे ते.